तर मंडळी खूप वेळ झालेला असतो, कला अजून उंबरठ्यावरच असते. सरोजने काय तिला आतमध्ये घेतलेलं नसतं. त्यामुळे आबा चिडतात आणि सरोजला म्हणतात की सरोज, आम्हाला एक गोष्ट कळलीये की तुला नव्या सुनबाईचं स्वागत करायचं नाहीये आणि तुला तिचा गृहप्रवेश सुद्धा करायचा नाहीये. ठीक आहे, तू नको करूस. आणि ते रजनीला सांगतात की रजनी, तू नव्या सुनेचा गृहप्रवेश कर आणि सुनबाईला ओवाळून तू घरामध्ये घे. आणि अद्वैतला ते सांगतात की अद्वैत, तू सुनबाईच्या बाजूला जाऊन उभा राहा. अद्वैत आता आबांचा शब्द नाकारत नाही आणि कलाच्या बाजूने जाऊन उभा राहतो. तर सरोजला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात. तर इकडे बाबा आणि संगीता दोघंही घरी आलेले असतात. तर बाबा जेव्हा कलेचं मूर्ती बनवण्याचं सामान बघतात, तिच्या मूर्ती बघतात, तेव्हा त्यांना कलाची फार आठवण येत असते. कलाचं सगळं सामान ते एका पिशवीत भरायला लागतात आणि म्हणतात की कला बाळा, तू हे चांगलं नाही केलंस ग. एवढं समजूतदार असतं का कोणी? अगं, तुझ्या आईसाठी तू वाटेल ते करायची तयारी ठेवतेस आणि तुझी ती बहीण तिच्या नखरे पुरवण्यासाठी तू स्वतःचा स्वाभिमान सुद्धा बाजूला ठेवतेस. या दोघींनी तुझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केला ग, वाटोळं करून ठेवलं तुझं. संगीता हे सर्व ऐकत असते. ती बाबांजवळ येते आणि त्यांना हात लावते. तर आता तिचा हात बाबा बाजूला टाकतात आणि संगीताला ते बजावून सांगतात की मला हातही लावायचा नाही आणि माझ्या जवळही यायचं नाही. स्वतःच्या स्वार्थापायी तू माझ्या कलेचा बळी दिला आणि त्या नैनीच्या चुकीची शिक्षा माझी कला तिकडे भोगतीये. संगे, याला फक्त तू आणि तू जबाबदार आहेस. मला कधी वाटलं नव्हतं की तू इतकं वाईट वागशील. मला तर असं वाटलं होतं की तुझं प्रेम आहे आपल्या मुलीवर म्हणून तू हे सगळं करतेयस, पण नाही, तू तुझ्या स्वार्थापोटी तू तुझ्या मुलीचा बळी दिलायस. माझ्या नजरेसमोर सुद्धा तू उभी राहू नकोस. आताच्या आता इथून निघून जा. संगीता आता रडत रडतच घरामध्ये निघून जाते. तर बाबा देखील बाहेर रडत बसलेले असतात. तर इकडे आबा अद्वैतला उपरनं खांद्यावर घ्यायला सांगतात. रजनी आता दोघांच्याही पायावर पाणी टाकते आणि दोघांनाही ओवाळते आणि कलाला सांगते की आता उजव्या पायाचा अंगठा लावून हे माप ओलांड. कला आता माप ओलांडते आणि लक्ष्मीच्या पावलांनी आता ती घरामध्ये आलेली असते. तेव्हा मात्र आबांना त्या गोष्टी आठवत असतात जेव्हा कला ही पहिल्यांदा त्यांच्या घरामध्ये आलेली असते आणि मातीचे पाय घेऊन ती लक्ष्मीच्या पावलांनी घरात पहिल्यांदा तिने प्रवेश केलेला असतो. आणि यावेळी ती सून म्हणून घरामध्ये आलेली असते. त्यामुळे घरामध्ये आबा मात्र खूप खुश असतात. तर इकडे नैना स्वतःशीच म्हणत असते की नैना, राहुलचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू एवढी सुंदर आहेस की राहुल सारखा मुलगा तुला भेटला आणि तुमच्यामध्ये जे काही झालं ते तुमच्या दोघांच्या संमतीने झालं आणि आजपासून आमच्या नात्याला एक नवी सुरुवात झाली आहे. आता आम्ही लवकरात लवकर लग्न करू म्हणजे सगळ्यांना आमचं हे नातं मान्य असेल. खरं तर मी अशी मंडपातून पळून आले त्यामुळे मम्मा आणि बाबा मात्र खूपच टेन्शन मध्ये असतील. पण जाऊ दे, जेव्हा त्यांना कळेल की माझं लग्न चांदेकरांच्या सगळ्यात टॅलेंटेड मुलाशी झालंय म्हटल्यावर ते मान्य करतील माझं लग्न. तितक्यातच आता राहुल तिथे आलेला असतो. राहुल नैनाला मिठी मारतो. राहुल नैनाला म्हणतो की नैना, मला नेहमी एकच प्रश्न पडतो की तू एवढी सुंदर कशी काय दिसू शकते. नैना लाजते आणि राहुलला म्हणते की राहुल, आता आपण पुढे काय करायचं? त्यांना जर कळलं तर आपलं लग्न होणार आहे किंवा आपण लग्न केलंय तर कदाचित सगळ्यांचा राग शांत सुद्धा होईल. राहुल लगेचच नैनाला बाजूला करतो. नैना विचारते की राहुल काय झालंय? तेव्हा राहुल ओरडत म्हणतो की नैना, अगं तुला किती वेळा सांगितलंय की आपण हे नंतर बघूयात ना, आधी मला माझ्या घरच्यांना सांगू दे, मग तू तुझ्या घरच्यांना सांग. नैना राहुलला विचारते की राहुल, आपण नक्की लग्न करणार आहोत ना आणि आपल्या जे काही झालंय त्याच्यानंतर तर तू बदलणार नाही ना? तेव्हा राहुल म्हणतो की नाही नैना, ऑफकोर्स आपण लग्न करणार आहोत, पण त्यासाठी पहिल्यांदा मला घरी जावं लागेल, घरी काय काय झालंय हे बघावं लागेल आणि जर आताच मी आपलं रिलेशन जर रिव्हील केलं तर याचे वाईट परिणाम आपल्यावरच होतील. नैना म्हणते की राहुल, मला खूप भीती वाटतेय. राहुल म्हणतो की आता ऐक माझं, तू जर माझ्या घरच्यांसमोर असं आली तर सगळ्या गोष्टींचे ब्लेम माझे घरचे तुझ्यावरच टाकतील. आता फक्त ना थोडी सिच्युएशन आपल्या कंट्रोलमध्ये येऊ दे. वेळ आली की मी घरच्यांना सगळं काही खरं सांगणार आहे. इकडे आबा कलाला सांगतात की कला, सगळ्यात पहिल्यांदा तू देवघरात जाऊन देवासमोर दिवा लाव आणि रजनी, तू तिला देवघर दाखव. तेव्हा सरोज म्हणते की थांब रजनी आणि ती आबांना म्हणते की आबा, तुमच्या शब्दाचा मान राखून या मुलीला मी गृहप्रवेश करून दिलाय, पण तुम्हाला जर थोडंही वाटत असेल ना की माझ्या मुलावर हक्क आहे तर मला काही बोलायचंय. आता ही मुलगी घरात तर आली, परंतु आता माझी एक अट आहे. आबा तिला विचारतात की कसली अट आहे तुझी? तेव्हा सरोज सांगते की चांदेकरांची इज्जत तर धुळीला मिळाली आणि तेही फक्त या मुलीमुळे आणि तिच्या घरच्यांमुळे. त्यामुळे माझी अशी अट आहे की या मुलीने तिच्या घरच्यांसोबतचे सगळे संबंध तोडायचे आणि ही गोष्ट जर तिला मान्य असेल तरच ती या घरामध्ये थांबू शकते, नाहीतर तिला या घरात अजिबात मान्यता नाही. आता ही मुलगी घरात आली म्हटल्यावर ते खोटाडे लोक हिच्या सोबत संबंध ठेवणार, हिला भेटायला येणार आणि त्या लोकांसोबत मला कुठलेही संबंध ठेवायचे नाहीये. आज माझा मुलगा आणि मी जे काही सहन करतोय ना, तर त्या गोष्टीची शिक्षा ह्या मुलीलाही मिळायला हवी. रोहिणी मात्र या सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करत असते आणि मनोमन खूप खुश होत असते. तर सरोज आता कलाला विचारते की कला, तुला मान्य नाही अट? तेव्हा कला आबांना म्हणते की आबा, आता मी जे
काही बोलणार आहे कदाचित तुम्हाला ते फार अपमानास्पद वाटेल. तुम्ही मला एवढा मान दिला, या घरामध्ये आणलं, परंतु मी आता जे काही बोलेल ते कदाचित तुम्हाला अपमानास्पद वाटेल, पण मला माफ करा. आणि सरोजला ती म्हणते की सॉरी मॅडम, पण मी तुमची अट मान्य करू शकत नाही. माझे आई वडील माझे सर्वस्व आहे. मी तर फक्त आमच्या आईची फसवणूक बघितली, परंतु आम्ही आमच्या आईला जगाशी लढताना बघितलं, आणि तेही आमच्यासाठी. पैसे नसताना नात्यांमध्ये कशी गुंतवणूक करायची हे आमच्या बाबांनी आम्हाला शिकवलंय. आजोबा, मला माहिती आहे की आमच्याकडनं चूक झाली, चुकीला शिक्षाही मिळाली पाहिजे, आणि चूक तर प्रत्येकाकडनं होतेच ना, पण त्या चुकीसाठी मी माझ्या आई वडिलांशी कायमचे संबंध तोडायचे का बरं, आणि कशासाठी? लहान असताना माझ्या बाबांना लोक कायम हिणवायचे की तुम्ही 3 मुली जन्माला घातल्या म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याची थट्टाच करून घेतली, परंतु माझे बाबा त्यांना म्हणायचे की नाही, मी खूप नशिबान आहे की मला 3 मुली झाल्या. आमचं सगळं काही माझ्या बाबांनी केलं. त्यांची परिस्थिती नसताना कुठलाही भेदभाव न करता माझ्या बाबांनी आम्हाला मोठं केलं, आणि आता त्यांच्यासाठी उभं राहणं तर माझं कर्तव्य आहे. मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं, आणि मुलगी सासरी गेल्या म्हटल्यावर माहेर त्यांनी कायमचं विसरायचं असं कुठे असतं? हा कुठला न्याय आहे? ज्या घराने आम्हाला सांगितलंय की सासरी गेल्यावर तिथली नाती जप, सगळ्या माणसांना आनंदी ठेव, आणि ज्या घराने माझ्यावर असे संस्कार केले ते घर मी कायमचं तोडायचं? मला ही गोष्ट अजिबात पटत नाही. जसं मुलांची काहीतरी कर्तव्य असतात त्यांच्या आई बाबांबद्दल, तशी मुलींचीही असतात. मुलगा जर घराचा दिवा असेल तर मुलगी सुद्धा पंथी असते. आज जे काही घडलं त्याचं सांत्वन करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकमेकांसोबत आहात, आणि तिथे माझ्या आई वडिलांसोबत कोण आहे? त्यांचं काय चालू असेल? त्यांच्यासोबत कोण असेल? ते जेवले असतील का? जर जेवले नसतील तर त्यांना 2 घास भरवायला कोण आहे तिथे? आणि अशातच जर त्यांना कळलं की त्यांच्या कलेचा आयुष्यभरासाठी संबंध तुटलाय त्यांच्याशी, तर काय होईल त्यांचं? कला सरोजला ठामपणे सांगते की माफ करा मॅडम, परंतु या घरामध्ये राहण्यासाठी मी माझ्या जन्मदात्या आई वडिलांना कधीच अंतर देऊ शकत नाही. सरोज विचारते की हा तुझा फायनल डिसिजन आहे? कला म्हणते की हो. आबा म्हणतात की अगं सरोज, तू अशी कशी वागतीयेस? तर सरोज म्हणते की मी हिला घराबाहेर जाण्यासाठी सांगितलंच नव्हतं, मी फक्त हिला अट घातली, आणि जर अट तिला मान्य नसेल तर ती या घराबाहेर जाऊ शकते. सरोज आता काजूला म्हणते की तू काय बघत बसलीयस, तू ही चालती हो इथून. कला आता काजूचा हात धरते आणि म्हणते की चल काजू. लक्ष्मीच्या पावलांनी जी कलाची पावलं उमटलेली असतात, आता उंबरठ्याकडे जाण्याची पावलं तिची उमटत असतात. लक्ष्मी पुन्हा बाहेर जात असते, त्यामुळे आता आबांना मात्र खूप त्रास होत असतो. परंतु जेव्हा कला दाराबाहेर पाऊल ठेवण्याचा विचार करते त्याच वेळी तिला बाबांचं बोलणं आठवतं, आणि बाबा तिला म्हटलेले असतात की कला, तू कधीही माघार घेऊ नकोस, आणि जर तू हारलीस ना तर तुझ्या ह्या बापाची हार आहे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैतने नयनासाठी ज्या साड्या वगैरे घेतलेल्या असतात त्या सगळ्या साड्या अद्वैत जाळून टाकतो, आणि म्हणतो ह्या मुलीमुळे माझ्या आयुष्याची अगदी राख रांगोळी झालीये. तर कलाला मात्र फार वाईट वाटत असतं. सरोज कलाला म्हणत असते की बघितलं तुझ्या फॅमिलीमुळे सरोज कलाला म्हणत असते की बघितलं तुझ्या फॅमिलीमुळे माझ्या अद्वैतला किती त्रास होतोय ते, आणि या सगळ्या गोष्टींना ना फक्त तू आणि तूच जबाबदार आहेस. त्यामुळे कला फार रडत असते. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.